आपल्याला काय चालू करायचं आता, काय चालू करायचं, कॉर्डिनेट. इथून पुढच्या सेक्शन वरती जर तुमचं नशीब चांगलं असेल तर मागे 2 प्रश्न येतील आणि जर नशीब खराब असेल तर पुढे 2 प्रश्न येतील इथून पुढे. म्हणजे जे 3 लेक्चर खर्च केले कदाचित त्यावरती एक जाऊ शकतं प्रश्न आणि जे शेवटचं लेक्चर त्यावरती 2 प्रश्न जाऊ शकतील. चान्सेस हे जास्त आहे, इथं 2 प्रश्न जातील इथून पुढे. डन. पुढे आपण 1-1.5 तास जे पण लेक्चर चालू तिथं 2 प्रश्न जनरेट होऊ शकतील आणि लगेच पाठ करायला सुरुवात करायची. डन. पाठ करायला सुरुवात करायची. तुम्ही काय करा माहितीये का, पुस्तक थोडा वेळ बंद करा, एवढं. म्हणजे काय होतं तुमचं ते आणि हे पाण्यात आहे ना लक्ष विचलित होतं, पाठांतर होत नाही. लिहित चला, थोडं थोडं लिहित चला. तरी पाहायचं असेल तर माझी काय बळजबरी नाहीये, कारण त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काही आणत नाही. तुम्ही पाहू शकता. मला म्हणणं नाहीये पाठ झालं पाहिजे, एवढं म्हणणं आहे. त्याच्याने काय होतं अनफोकस होतं ना, इथं पाय तिथं पाय, बरोबर आहे की नाही. एकाच ठिकाणी पाहायचं काम चांगलं होतं. कॉर्डेटा, कॉर्डेटा. डन. आधी मी कॉर्डेटा मध्ये सांगू आपण काय काय पाहणार आहे. ओके. कॉर्डेटा, कॉर्डेटा मध्ये आपण सगळ्यात आधी हे पाहणार आहे बघा, त्या दिवशीच आपण लिहिलं होतं. एक सिफेलो कॉर्डेटा, सिफेलो कॉर्डेटा. दुसरं लिहिलं होतं युरो कॉर्डेटा. तिसरं लिहिलं होतं व्हर्टिब्रेटा. आणि मी म्हटलं होतं की आपलं जे आहे ते इथं संबंध आहे व्हर्टिब्रेटा. डन का. मग मी म्हटलं होतं व्हर्टिब्रेटा 2 प्रकारचे असणार आहे, एक अग्न्याथा, ॲग्न्याथा. दुसरं म्हटलं होतं मी ग्नॅथोस्टोमॅटा, ग्नॅथोस्टोमॅटा. डन. मग मी खाली असं म्हटलं अग्न्याथा परत 2 प्रकारे येणार आहे, एक ऑस्ट्रिकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा मध्ये मी काही म्हटलं होतं का, नाही. हा, याचे 2 प्रकार पडणार. किती प्रकार पडणार, 2. एक मी म्हणणार पायसेस, एक मी म्हणणार पायसेस आणि दुसरं येणार टेट्रोपोडा, दुसरं येणार टेट्रोपोडा. टेट्रोपोडाला मी परत म्हणणार 4. किती म्हणणार, 4. त्याच्यामध्ये मी पहिला म्हणणार ॲम्फिबियन्स, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स, एव्स. हा, आपण येतो याच्यामध्ये, आपण येतो मॅमल्स मध्ये. आणि मग मॅमल्स जो आहे तो परत 3 प्रकारे, प्रोटोथेरिया, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. आणि आपण येतो युथेरिया मध्ये. युथेरियामध्ये पण परत आणखी 7-8 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आय थिंक प्रायमेट्स मध्ये येतो आपण. कशामध्ये येतो, प्रायमेट्स. हे आजच्या लेक्चरला एवढं सगळं होईल. डन. डन. कॉर्डेटा मध्ये हे सगळं येतं, कॉर्डेटा मध्ये हे सगळं येतं. एक सिफेलो कॉर्डेटा, युरो कॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. याला मी म्हणतो SUV. काय म्हणतो आपण याला, SUV. सिफेलो कॉर्डेटा, युरो कॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा मध्ये 2 प्रकार येतात, अग्न्याथा, ग्नॅथोस्टोमॅटा. याला म्हणतात हनुवटी नसणारे, याला म्हणतात हनुवटी असणारे. डन का. हनुवटी नसणारे, हनुवटी असणारे. हनुवटी नसणारे 2 येतात, याला म्हणतो आपण OS, ऑस्ट्रिकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. ऑस्ट्रिकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा, ऑस्ट्रिकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे हनुवटी असणारे, हनुवटी असणारे परत 2, एक पायसेस आणि टेट्रोपोडा. पायसेस आणि पायसेस मध्ये मासे 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात, 2. एक केमासा, ओमासा. किती प्रकार, कॉन्ट्रिक्थाइस, ऑस्ट्रिक्थाइस, कॉन्ट्रिक्थाइस, ऑस्ट्रिक्थाइस. टेट्रोपोडा मध्ये पहिला येतो ॲम्फिबियन्स, नंतर येतं रेप्टाइल्स, नंतर येतं मॅमल्स, नंतर येतं एव्स. मॅमल्सचे परत 3 प्रकार, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. आणि युथेरिया मध्ये आपण कशामध्ये येत असू, प्रायव्हेट्स, प्रायमेट्स. डन का. डन. जायचं पुढे, करू सुरुवात. चल, सगळ्यात आधी आपण म्हटलं कॉर्डेटा. काय म्हटलं आपण, कॉर्डेटा.
डेटा. सगळ्यात आधी मी म्हटलं कॉर डेटा. आता हा जो कॉर डेटा आहे याचे काही वैशिष्ट्य आहेत. नॉन कॉर डेटा आणि कॉर डेटा याच्यामध्ये काहीतरी मार्जिन रेंज असेल ना, काहीतरी मार्जिनल फरक असेल. मग तो फरक आहे ना कशावरती डिपेंड आहे, हा नॉन कॉर डेटापेक्षा काहीतरी गोष्टींनी वेगळा आहे. नॉन कॉर डेटापेक्षा काहीतरी गोष्टींनी वेगळा आहे. त्या दोन गोष्टींनी हा वेगळा पडतो त्याच्यामध्ये. त्यातली पहिली गोष्ट येते नोटोकॉड. पहिली गोष्ट येते नोटोकॉड आणि दुसरी गोष्ट येते नरकॉड. दुसरी गोष्ट येते नरकॉड. नोटोकॉड आणि नरकॉड. कॉर डेटामध्ये नोटोकॉड असतो. कॉर डेटामध्ये नोटोकॉड असतो का राजा? 100%. कॉर डेटामध्ये आपल्याला नोटोकॉड पाहायला मिळतो आणि भविष्यामध्ये या नोटोकॉडचं रूपांतर स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. कशात होतंय? स्पायनल कॉर्ड मध्ये. कॉर डेटामध्ये नर्व कॉर्ड आपल्याला पाहायला मिळते आणि फायनली ह्या नर्व कॉर्डचं रूपांतर आपल्याला नर्वस सिस्टीम मध्ये झालेलं पाहायला मिळतं. कशात रूपांतर होतं? नर्वस सिस्टीम. डन का? आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. इकडे नोटोकॉर्ड असतो, रूपांतर स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. नर्व कॉर्ड असतो, रूपांतर नर्वस सिस्टीम मध्ये होतं. हा आपल्याला फरक पाहायला मिळतो. आणि मग ह्या कॉर डेटाचे किती प्रकार पडतात? किती प्रकार पडतात कॉर डेटाचे? 3. एक सिफेलो कॉर डेटा. सिफेलो कॉर डेटा. 2 युरो कॉर डेटा. युरो कॉर डेटा. 3 व्हर्टिब्रेटा. 3 काय राजा? व्हर्टिब्रेटा. आता याच्यामध्ये फरक काय? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो असा, याच्यामध्ये नोटोकॉर्ड आयुष्यभर असतो. याच्यामध्ये नोटोकॉर्ड कसं असतो राजा? आयुष्यभर. काय हरकत? आपल्याला काय पाहिजे? सिफेलोकॉर्ड डेटामध्ये नोटोकॉर्ड कसं असतो? आयुष्यभर असतो. डन. याच्यामध्ये युरोकॉर्ड डेटामध्ये नोटोकॉर्ड आणि नरकॉर्ड, नोटोकॉर्ड आणि नोडकॉर्ड हा डिंबक अवस्थेत असतो. डिंबक अवस्था म्हणजे लार्वा स्टेज, लार्वल स्टेज. डिंबक अवस्था म्हणजे कोणती? लार्वल स्टेज. काय हरकत? फरक कळला? सिफेलोकॉर्ड डेटामध्ये नोटोकॉर्ड आयुष्यभर असतो. युरोकॉर्ड डेटामध्ये नोटोकॉर्ड आणि नरकॉर्ड हा कोणत्या अवस्थेत असतो? डिंबक म्हणजे लार्वल स्टेज मध्ये. आणि जर आपण याच्यामध्ये येतोय, याचा अर्थ व्हर्टिब्रेटामध्ये जो नोटोकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो त्याचं रूपांतर मानवाच्या स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. कशात रूपांतर झालेलं पाहायला मिळतं? स्पायनल कॉर्ड. बेसिक फरक. फरकावरती प्रश्न गेला तर चुकवायचा नाही. सिफेलोकॉर्ड डेटा आयुष्यभर असतो. युरोकॉर्ड डेटा डिंबक अवस्थेत असतो. आणि आपल्याला व्हर्टिब्रेटा जर म्हटलं तर त्याचं रूपांतर कशात झालेलं पाहायला मिळतं? स्पायनल कॉर्ड मध्ये. कशात रूपांतर आहे? स्पायनल कॉर्ड मध्ये. डन का? याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो. याचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल येतं एम्पिओक्सस. एम्पिओक्सस आहे का ऑक्सस आहे रे? ऑक्सस आहे ना? एम्फिऑक्सस ना? एम्पिओक्सस. याचं एक्झाम्पल काय राजा? एम्पिओक्सस. लक्षात ठेवायचं. एम्पिओक्सस. लक्षात राहील. सिफेलोकॉर्डाचं एक्झाम्पल काय झालं? एम्पिओक्सस. आता युरोकॉर्डेटाचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. त्याला काय म्हणायचं? हा HAA. काय म्हणणार याला? हा HAA. काय म्हणणार? HAA. हा H जो आहे, हा जो H मला पाहायला मिळतोय, हा H कुणासाठी आहे? तर हा H आहे हर्डमॅनियासाठी. हर्डमॅनिया. H फॉर हर्डमॅनिया. A फॉर ऍसिडिया. आणि हा A फॉर आयकाप्लुरा. मग युरोकॉर्डेटाचे एक्झाम्पल मी पाठ केले. HAA. हा HAA. काय पाठ केलं? HAA. डन का? HAA. सिफेलोकॉर्डेटाचं एक्झाम्पल एम्पिओक्सस. युरोकॉर्डेटाचं एक्झाम्पल मी पाठ केलं. हा H फॉर हर्डमॅनिया, A फॉर ऍसिडिया आणि दुसरा A फॉर कशासाठी राहणार आहे? आयकाप्लुरा. दुसरा A कशासाठी राहणार आहे? आयकाप्लुरा. डन का? डन. आपण पहिली लेअर कंप्लीट केली. एकदा लास्ट टाइम एक्सप्लेन करतो, पुढे जातो.
कॉर्डेटाचे फरक काय? 3 प्रकार पडतात. सिफेलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. सिफेलोकॉर्डेटा नोटोकॉर्ड आयुष्यभर असतो. एक्झाम्पल काय झालं? अँफिओक्सिस. डन इथपर्यंत. सेकंड युरोकॉर्डेटा नोटोकॉर्ड आणि नर्वकॉर्ड हे कोणत्या अवस्थेत येते? लार्वल स्टेज मध्ये. एक्झाम्पल हा एच फॉर हर्डमॅनिया, ए फॉर ऍसिडिया, ए फॉर आयकोफ्लोरा. डन. त्याच्यानंतर व्हर्टिब्रेटा मध्ये नोटोकॉर्ड असतो, त्याचं रूपांतर कशात झालंय? स्पायनल कॉर्ड मध्ये. आता इथून पुढे आपण कशाचं पिक्चर पाहणार? व्हर्टिब्रेटा. इथून पुढे काय बघणार आपण? आता हे 2 पाहून झालं ना. आता आपल्याला काय पाहिजे डिटेलमध्ये? व्हर्टिब्रेटा. डिटेलमध्ये काय पाहणार आता आपण? व्हर्टिब्रेटा. 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 व्हर्टिब्रेटाचे किती प्रकार आहेत? 2. एक अग्न्याथा, अग्न्याथा, आणि दुसरा येतो ग्नॅथोस्टोमॅटा. 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 अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्न्याथाचे किती प्रकार पडतात? अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्न्याथाचे किती प्रकार राजा? 2. एक ऑस्ट्रॅकोडर्मी, ऑस्ट्रेकोडर्मी. दुसरा सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता का जास्त? कारण हे पहिले व्हर्टिब्रेट आहे. हे काय राजा? बरोबर ना. व्हर्टिब्रेट मध्ये अग्न्याथा, अग्न्याथामध्ये ऑस्ट्रेकोडर्मी, आणि याला आयएमपी करायचं. पहिले व्हर्टिब्रेट आहे. पहिले काय राजा? हे व्हर्टिब्रेट. तुम्हाला विचारते खालील पैकी पहिले व्हर्टिब्रेट ओळखा. तुमचं उत्तर राहील मॅमल्स मध्ये मानव. आपल्याला असंच वाटतं ना. माहित नसतं तर उत्तर आपण लॉजिकल, मी तेच लिहिलं असतं. माहित नसतं तर काय लिहिलं असतं दुसरं? माशे तर नसतं लिहिलं, हेच लिहिलं असतं. पहिले व्हर्टिब्रेट्स कोणते? ऑस्ट्रेकोडर्मी. एवढंच लक्षात ठेवायचं याचं. आणि सध्या हे काय झालेत? नामशेष. हे काय सध्या? एक्सटिंक्ट. नामशेष. एक्सटिंक्टचे स्पेलिंग सांगा बरं. एक्स बरोबर लिहिलं का? येतंय थोडं थोडं मला. एक्सटिंक्ट. सायक्लोस्टोमॅटा हे आपल्याला सागरामध्ये पाहायला मिळतं. सागरी पाण्यात म्हणजे मरीन वॉटर, मरीन वॉटर म्हणायला पाहिजे ना. मरीन वॉटर म्हणायला पाहिजे. सागरी निवासी म्हणजे मरीन वॉटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता 2 गोष्टी सांगतो बरं का मी. 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे बघ, आधी पाण्यातलेत, नंतर अँफिबियन्स, नंतर रेप्टाइल्स, नंतर मॅमल्स, आणि नंतर एव्स. बरं, परत एकदा सांगतो. आधी कोण आहे? पाण्यातले. नंतर पाणी आणि वर येणारे अँफिबियन्स. कोण आहे राजा? नंतर हे सरपटणारेत, यांना मी म्हटलं रेप्टाइल्स. नंतर मानव चालणारा, यांना मी म्हटलं मॅमल्स. आणि नंतर म्हटलं एव्स. इथपर्यंत कळलं? वॉटर पायसेस हे पाण्यात आणि जमिनीवरती अँफिबियन्स, सरपटणारे, रेप्टाइल्स, मानव, मॅमल्स आणि पक्षी म्हटलं तर. आता गंमत कायम लक्षात ठेवायची. कायम लक्षात ठेवायची. याला 2 कप्पे आहेत. किती कप्पे आहेत? 2. अँफिबियन्स बाहेर आला ना, मग 1 कप्पा जास्त आला, असं लक्षात ठेवायचं. 1 कप्पा काय झाला? मग बाहेर आला ते 1 कप्पा जास्त आला. हा सरपटायला लागला, लगेच 1 कप्पा नाही वाढवायचं. याला पण म्हणायचं 3च कप्पे. काय म्हणायचं? 3च कप्पे. बाहेर आला तरच कप्पा जास्त, 3च कप्पे. हा चालायला लागला ना, चालणं थोडं चांगलं का नाही, 4 कप्पे. हा उडायला लागला 5 कप्पे का नाही, तरी 4च. मग काय म्हणायचं? 2, 3, 3, 4, 4. 2, 3, 3, 4, 4. प्रश्न आलेत हा याच्यावरती. 3, 3, 4, 4. 2 म्हटलं तर माशांना किती कप्पे आहेत? 2. अँफिबियन्सला 3, रेप्टाइल्सला, मॅमल्सला, एव्सला. मगर रेप्टाइल्स आहे का पोहणारी आहे? रेप्टाइल्स. मगर काय? रेप्टाइल्स. पाय मग तरी रेप्टाइल्स मध्ये यायला पाहिजे का सरपटणारी? रेप्टाइल्स. रेप्टाइल्स मध्ये दोन्ही पण येतात. ज्यांना इवले पाय असतात ते बी रेप्टाइल्स, आणि ज्यांना पाय नसतात ते बी रेप्टाइल्स. बरोबर आहे का? सरपटणाऱ्या रेप्टाइल्स मध्ये येतात ना.
अरे हो, सरपटणारे रेप्टाइल्स मध्ये येतात. ज्यांना बारीक बारीक पाय असतात ते पण रेप्टाइल्स मध्ये, आणि ज्यांना पाय नाही, साप, ते पण रेप्टाइल्स मध्ये. कळलं का? असं आहे. मग आता तुम्ही म्हणाल बेडकाला इवले पाय, मग बेडूक पण रेप्टाइल्स का? नाही, तो पाण्यात पण जमिनीवर, मग तो झाला अँफिबियन्स. तो काय झाला? अँफिबियन्स. राहील लक्षात? हे बघ, बेडूक अँफिबियन्स आहे ना, सगळ्यात महत्वाचा अँफिबियन्स येतो, त्याला म्हणतात सॅलॅमेंडर. काय म्हणायचं? सॅलॅमेंडर. म्हणजे असे दोन पाय, शेपूट मोठी, असं तोंड असं बाहेर, सॅलॅमेंडर. चित्र पहा त्याचं. 4-5 वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला सॅलॅमेंडर वरती. सॅलॅमेंडर वरती आयोग नेहमी प्रश्न विचारतो. बेडूक जसं लक्षात राहील ना, राणा टायगरियाना असं त्याला म्हटलं जातं, राणा पायपियन्स असं त्याला म्हटलं जातं, बेडकाचे नाव येते. सॅलॅमेंडर जो आहे ना, तो अँफिबियन्स आहे. कायम लक्षात ठेवायचं, सॅलॅमेंडर काय? अँफिबियन्स आहे. म्हणजे आपण काय म्हणायचं, सॅलॅमेंडर लक्षात नाही राहत ना, मग म्हणायचं साला अँफिबियन्स आहे. मेवना काय? अँफिबियन्स आहे. म्हणजे तो आपल्याला बी रिस्पेक्ट देतो, बहिणीला पण देतो, पण बहिणीला थोडासा जास्त देतो. सॅलॅमेंडर काय? अँफिबियन्स. सॅलॅमेंडर काय म्हणायचं? चुकवायचं नाही. हा, सॅलॅमेंडर वरती प्रश्न आला तर चुकवायचं नाही. मी एवढं एक्सप्लेन करून सांगितलंय. सॅलॅमेंडर परत एकदा येण्याची शक्यता आहे. बर, मगर काय म्हटलो मी? रेप्टाइल्स. मग रेप्टाइल्सला किती कप्पे? 3. पण मगर याला अपवाद आहे. मगरला किती येतात? आणि एक शेवटचा मुद्दा लक्षात ठेवायचा, 4 कप्प्यावाले वॉर्म ब्लडेड असतात. 4 कप्प्यावाले काय असतात? आणि खालचे जे आहेत ते कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड जर म्हटलं तर त्यांचं वातावरण, त्यांचं टेम्परेचर का वातावरण टेम्परेचरनुसार बदलतं? नाही, त्यांच्या शरीराचं टेम्परेचर वातावरणानुसार बदलतं. त्यांना म्हणायचं कोल्ड ब्लडेड. काय म्हणायचं? आणि ज्यांचं टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर वातावरणानुसार बदलत नाही, त्यांना म्हणायचं वॉर्म ब्लडेड. कळलं? आपण कशात येतो? असं होतं का थंडी आली मग टेम्परेचर एकदम कमी झालं, उन्हाळ्यात एकदम वाढलं? नाही, राग आल्यावरच वाढतं, आणि नापास झाल्यावर टेम्परेचर कमी होतं. असंच होतं ना. मग आपण कशामध्ये येतो? वॉर्म ब्लडेड. आपलं टेम्परेचर वातावरणानुसार बदलत. मग लॉजिक लक्षात ठेवायचं, ज्यांचे हृदय 4 कप्प्यांचं आहे त्यांना ठेवायचं वॉर्म ब्लडेड मध्ये. ज्यांचं हृदय 3 कप्प्याचं आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्यांना म्हणायचं कोल्ड ब्लडेड. आयोगाचा प्रश्न एकदा आलेला आहे, आपण याच्या आधी डिस्कस केलाय, पण हे सांगणं महत्वाचं होतं. मला का सांगावंच वाटलं हे? कारण सायक्लोस्टोमॅटामध्ये अॅनिमल कसे येतात? मरीन वॉटर मध्ये राहतात. म्हणून यांच्या हृदयातला किती कप्पे असतात? 2 कप्पे. हृदयाला किती कप्पे असतात? आता क्लिअर झालं असेल. हृदयाला किती कप्पे असतात? 2 कप्पे असतात. यांच्यामध्ये ब्लड सर्क्युलेटरी असते क्लोज. कोणती सिस्टीम असते राजा याच्यामध्ये? क्लोज ब्लड सर्क्युलेटरी. डन का? सायक्लोस्टोमॅटा समुद्राच्या पाण्यात राहतात, हृदयाला 2 कप्पे असतात आणि क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आणि कोणती सिस्टीम असते राजा? क्लोज ब्लड सर्क्युलेटरी. क्लोज ब्लड सर्क्युलेटरी. क्लोज ब्लड सर्क्युलेटरी. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का याच्यामध्ये. 2 महत्वाच्या गोष्टी बघा, फार भारी कॅरेक्टरिस्टिक आहे याच्या. हे दुसऱ्या माशांवरती जगतात. दुसऱ्या माशांवरती जगतात. हे कशावरती जगतात रे? माशांवरती जगतात. महत्वाचं आहे बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं, यांना जॉलेस फिश म्हणतात. जॉलेस फिश. काय म्हणतात त्यांना? जॉलेस फिश. डन का? हा प्रश्न फार सुंदर तयार होतो. खालीलपैकी जॉलेस फिश ओळखा. सायक्लोस्टोमॅटा. हे नाही लक्षात राहिलं तरी चालतं, पण हे फार महत्वाचं आहे. जॉलेस फिश, याला ह्या पॉइंटला एमपी करा. दुसरं, मरीन वॉटर, हृदयाला 2 कप्पे, क्लोज, हे वाचत राहायचं. हे पाठ नाही केलं तरी चालतं. याचे 2 एक्झाम्पल पाठ करायचे. एक मिक्झिन आणि पेट्रोमायझॉन. मिक्झिन आणि पेट्रोमायझॉन. मिक्झिन आणि पेट्रोमायझॉन. डन का? अज्ञाता संपला. अज्ञाता परत एकदा एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. अज्ञाता म्हणजे जबडे नसणारे. काय हरकत यात? यांना म्हणायचं जबडे नसणारे. अज्ञाता किती प्रकारे? 2. ऑस्ट्रेकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. ऑस्ट्रेकोडर्मी काय? पहिले प्रश्न येणार, पहिले वर्टिब्रेट ओळखा. ऑस्ट्रेकोडर्मी. दुसरं, हे नामशेष झाले. सायक्लोस्टोमॅटा कुठे राहतं? समुद्राच्या पाण्यात. हृदयाला किती कप्पे? 2. बंद सर्क्युलेटरी सिस्टीम. जॉलेस फिश आणि दुसऱ्या माशांवरती जगतात. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. पेट्रोमायझॉन आणि डन का? इथपर्यंत डन. काय हरकत? सर येते लक्षात? पेट्रोमायझॉन तुमची आमची जुनी ओळख आहे. पेट्रोमायझॉन
जॉलीज फिश, हा सायक्लोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटिक कॅरेक्टरिस्टिक आहे जॉलीज फिश, माशांवरती जगतात. चालेल का? जाऊ मी पुढे आता? चालेल. आता आपल्याला काय पाहिजे? ग्नॅथोस्टोमॅटा. मग ग्नॅथोस्टोमॅटा मध्ये पहिला प्रकार काय येतो? पायसेस. दुसरा येतो टेट्रोपोडा. आधी काय पाहणार आपण? चला जायचं पायसेस कडे. जाऊ मी लिहू आता ग्नॅथोस्टोमॅटा नवीन. चल ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा, ग्नॅथोस्टोमॅटा ना रे, ग्नॅथोस्टोमॅटा, ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा किती प्रकार याचे? दोन. पहिला पायसेस. पहिला कोणता राजा? पायसेस. याला आयएमपी करा. हा आता इथून पुढचा जो सेक्शन चालू करेल मी, इथून प्रश्न क्रिएट होतील. मागच्या स्लाइड वरती दोनच प्रश्न क्रिएट होतात, जॉलीज फिश कोणता आणि पहिले वर्टिब्रेट कोणते. याच्यापेक्षा वेगळा प्रश्न तयार होणं कॉम्प्लिकेटेड, अवघड आहे. पण तरी आपण फक्त म्हणजे कळलं पाहिजे काय पाठ करायचं आणि काय वाचायचं. बाकीचं वाचायचं पेट्रोमायझॉन, मिक्झिन हे वाचण्याची गोष्ट आहे, पण पाठ करण्याची काय गोष्ट आहे? पहिले वर्टिब्रेट कोण आणि जॉलीज फिश कोण. बेस्ट प्रश्न तयार झाले तेवढे पाठ करून ठेवायचे. पायसेस वरती प्रश्न येतात, पायसेस वरती सगळं पाठ करायचं. आता काही लोड नाही घ्यायचं. इथं काय लिहिणार मी? टेट्रोपोडा. काय लिहिणार मी राजी इथे? टेट्रोपोडा. आता इथून सुरुवात करू पायसेस पासनं. ओके पायसेस. हे बघ मी ह्या गोष्टी सांगतच नाही, हा त्याचं शरीर निमुळतं असतं, पाण्याचं ब्ला 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 गोष्टी वगैरे असं जगतात. जे प्रश्न परीक्षेला येईल मी डायरेक्ट त्याच्यावरती बोलायला सुरुवात करतो. चालेल का? बरोबर ना? ओके. हा जे गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती आपण बोलायला सुरुवात करू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा, याच्या हृदयाला किती कप्पे असतात? पायसेस हृदयाला किती कप्पे असतात? 2 कप्प्याचं हृदय असतं. आणि अजून एक प्रश्न इथं जनरेट होतो, याच्यामध्ये सिंग्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आपल्या बॉडीमध्ये डबल सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. डबल म्हणजे काय माहितीये का? डबल म्हणजे काय? आपलं काय काय डबल सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड वेगळे. अजून एक गंमत त्याच्यामध्ये, हे हृदय तुमचं, या तुमच्या शरीराने कुठं आणलं रक्त? हृदयात. हृदयातून कुठं गेलं? फुफ्फुस. आणि फुफ्फुसातून कुठं आलं? आणि मग बाहेर किती वेळामध्ये आलं? डबल सर्क्युलेटरी सिस्टीम. डबल सर्क्युलेटरी. माशांमध्ये राहते सिंगल सर्क्युलेटरी सिस्टीम. कशा राहते बाबा? सिंगल सर्क्युलेटरी सिस्टीम. काय हरकत? सिंगल सर्क्युलेटरी सिस्टीम. मानवात डबल आहे, माशामध्ये सिंगल आहे. माशांचं हृदय किती कप्प्यांचं आहे? 2 कप्प्यांचं. किती कप्प्यांचं हृदय येतं? 2 कप्प्यांचं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ज्यांचं हृदय 2 कप्प्याचं आहे, कोणतं वार्म असतील का कोल्ड असायला पाहिजे रे? कोल्ड असायला पाहिजे की वार्म असायला पाहिजे? हा, कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड असायला पाहिजे. म्हणजे काय? बॉडीचं टेम्परेचर वातावरणानुसार बदलतं. काय हरकत? बॉडीचं टेम्परेचर कुणासारखं बदलतं? कुणानुसार बदलतं? वातावरणानुसार बदलतं. बस एक सुंदर प्रश्न इथं फ्रेम होतो की जसं मी मागाशी म्हटलं बघा की मोलुस्काच्या अभ्यासाला काय म्हणतात? मॅलेकोलॉजी. त्याच्या शेलच्या अभ्यासाला काय म्हणतात? कॉन्कोलॉजी. इथे एक प्रश्न तयार होतो, माशांच्या अभ्यासाला काय म्हणतात? इक्थिओलॉजी. काय म्हणतात? इक्थिओलॉजी. काय म्हणतात? सेलच्या अभ्यासाला म्हणतात सायटोलॉजी. टिश्यूच्या अभ्यासाला म्हणतात हिस्टोलॉजी. टिश्यूच्या अभ्यासाला म्हणतात हिस्टोलॉजी. ब्लडच्या अभ्यासाला म्हणतात हेमॅटोलॉजी. ब्लडच्या अभ्यासाला म्हणतात हेमॅटोलॉजी. ब्लडच्या अभ्यासाला म्हणतात हेमॅटोलॉजी. अजून काय रे? हा, कॅन्सरच्या अभ्यासाला ऑन्कोलॉजी. कॅन्सरच्या अभ्यासाला म्हणतात ऑन्कोलॉजी. अजून गॅप घेतो मध्ये, मी वाचून घेतो. चला पुढे 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 मूव ऑन करू आपण. मोहन झालं पाहिजे ना, मग किती दिवस रडत बसायचं? आपण गॅपला करू. मला लक्षात नाही येणार आता ते काय ते करायला गेलो इकडचं मी सगळं विसरून राहिला. इथं काय? हा हा, 2 कप्प्यांचं हृदय, सिंगल सर्क्युलेटरी सिस्टम आहे, कोल्ड ब्लडेड आहे आणि बॉडीचं टेम्परेचर वातावरणानुसार बदलतं. हा, याच्या अभ्यासाला काय म्हणतात? याच्या स्टडीला काय म्हणतात? इक्थिओलॉजी. इक्थिओलॉजी. चला पट 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 पट. इक्थिओलॉजी. बॉडीचं टेम्परेचर वातावरणानुसार बदलतं. वातानुसार बदल.
याचा तुम्ही कृपया थोडस थांबा, बडबड नका करू. याच्या स्टडीला काय म्हणतात? इक्थिओलॉजी. बर, याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा शब्द येतो, रिरो रिसेप्टर. रिरो रिसेप्टर पाण्याच्या कंपनी ओळखण्यासाठी माशांमध्ये कोणता घटक पाहायला मिळतो? हा प्रश्न फार सुंदर आहे. याच्यावर लक्षात ठेवायचं, रिरो रिसेप्टर नाव लक्षात ठेवायचं, रिरो रिसेप्टर लक्षात ठेवा. रिरो रिसेप्टर, आणि याला IMP करा. रिरो रिसेप्टर कशासाठी आहे? माशांना पाण्याचे कंपन ओळखण्यासाठी हा मदत करतो. नाव काय त्याचं? रिरो रिसेप्टर. बेसिक वरती प्रश्न आले ना माशांवरती, फक्त एवढे जातील, बाकीचं मला वाटत नाही जास्त काही विचारायला पाहिजे. काय लक्षात ठेवणार? 1-2 कप्पे सिंगल सर्क्युलेटर सिस्टीम, 2 कप्पे सिंगल सर्क्युलेटर सिस्टीम कोल्ड ब्लडेड असतात. स्टडीला इक्थिओलॉजी म्हणतात. हा एक महत्वाचा प्रश्न तयार होतो बघा, इक्थिओलॉजी. याच्या स्टडीला काय म्हणतात? इक्थिओलॉजी. आणि जर विचारलंच तर रिरो रिसेप्टर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ज्याच्यामुळे माशांना कशाची मदत होते? कंपन ओळखण्यासाठी. डन इथपर्यंत? इक्थिओलॉजी कळलं, रिरो रिसेप्टर कळलं, 2 कप्पे, कोल्ड ब्लडेड आहे, सिंगल सर्क्युलेटर सिस्टीम. जाऊ मी पुढे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, माशांचे प्रकार. माशांच्या प्रकारावरती डेफिनेटली प्रश्न येतात. सगळंचे सगळं पाठ करायचं, अभ्यासाला काय म्हणतात माशांच्या? काय म्हणतात? इक्थिओलॉजी. डन का? दुसरं, रिरो रिसेप्टरचा अर्थ कळला. पाण्याची कंपन ओळखण्यासाठी काय याच्यामध्ये? रिरो रिसेप्टर. तुम्हाला एक प्रश्न विचार, हा प्रश्न कसा जातो माहितीये का? जसं सिलेंट्रेटामध्ये निडोब्लास्ट पेशी असतात त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. किंवा पोरीफेरामध्ये पाण्याचं वॉटर फ्लो करण्यासाठी कॉलर सेल असतात, त्या टाईपचे जे प्रश्न आहेत ना, त्या टाईपचा हा प्रश्न आहे की माशांना कंपनी ओळखण्यासाठी काय असतात? रिरो रिसेप्टर. डन का? रिरो रिसेप्टर कळलं, इक्थिओलॉजी कळलं, 2 कप्पे कळलं, कोल्ड ब्लडेड आणि सिंगल सर्क्युलेटर सिस्टम. आता माशांचे किती प्रकार पडतात? 2. माशांचे किती प्रकार पडतात? 2. 1 के मासा, ओ मासा. कॉन्ड्रिक थाईज ना, कॉन्ड्रिक थाईज, आणि इकडं ऑस्ट्रिक थाईज. कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्ट्रिक थाईज. डन का? प्रश्न आलेत हा याच्यावरती, नंबर ऑफ प्रश्न आलेत. मला एक प्रश्न आहे ना, तो राज्यसेवेने सेंट्रलला एक प्रश्न विचारला होता. मोरी नावाचा मासा आहे, मोरी. हा, राज्यसेवेचा कंबाईनचा असते का? MPSCचाच प्रश्न आहे ना, येईल तो, आपण PYQ मध्ये बघू. कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्ट्रिक थाईज. चला, ऑलरेडी आपल्या याच्यावरती बोलणं झालंय ना रे मागच्या लेक्चरला. तुम्ही सांगा मला पटपट, किती टक्के हा कुठे पाहायला मिळतो? खाऱ्या पाण्यात. हा खाऱ्या आणि गोड्या आणि खाऱ्या पाण्यात दोघांकडे. किती टक्के? हा 5%. हा किती टक्के? 95%. डन का? पुढे, हा आधी हा पिलांना जन्म देतो. हा फक्त ओ आहे ना, हा फक्त अंडी घालतो. त्याच्यानंतर हा आधी त्याचे खवले घेऊ, खवल्यांवरती प्रश्न जनरेट होतो. मी तुम्हाला एक सांगू का, या स्लाइड मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न फक्त खवल्यांचा आहे. पण बाकीचं माहित असणं अपेक्षित आहे. हा 5%, हा 95%, पण सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे माहित तुम्हाला? खवले. आता हा ऑस्ट्रिकोडर्मी जो आहे ना, या ओच्या डोक्यावर यस टी लिहून ठेवायचं. काय लिहायचं? यस आणि टी. यस फॉर सायक्लॉइड, आणि टी फॉर टिनॉइड. सायक्लॉइड, टिनॉइड, आणि टी फॉर काय झालं राजा? टिनॉइड ना, टिनॉइड. मग तुम्हाला हे खवल्यांचे नाव पेपरला विचारता तर तुमचे पाठच पाहिजे. ऑस्ट्रिक थाईज वर म्हटलं तर गोड्या आणि खाऱ्या पाण्यात आहे, 95% अंडी घालतात. हे ठीक आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे का? असं बेसिक इन्फॉर्मेशन वरती आयोग चुकवत नाही. असे बेसिक इन्फॉर्मेशन आयोग बरोबर देत. चुकवायला फॅक्ट्स लागतात. मग इथे याच्यावरती फॅक्ट चुकवण्याची कोणती माहिती आहे का? हा 95%, हा एक चुकवण्याचा फॅक्ट झाला, आणि ह्या 2 फॅक्ट चुकवण्याच्या. तर याच्यामध्ये कोणते खवलेत हे पाठच पाहिजे. एक सायक्लॉइड आणि दुसरा टिनॉइड. जर इथं एसटी असेल तर इथं कोणता असायला पाहिजे? पीला काय म्हणायचं? प्लॅकॉइड. मग तुम्हाला पेपरला विचारतील प्लॅकॉइड खवले कोणत्या माशांमध्ये पाहायला मिळतात? तर प्लॅकॉइड म्हटलं की कॉन्ड्रिक थाईज, आणि जर तुम्हाला म्हटलं सायक्लॉइड आणि टिनॉइड जर म्हटलं तर ऑस्ट्रिक थाईज.
या स्लाइड मध्ये मी 2 प्रश्न सांगतो कोणते महत्वाचे. के वाला मासा 5%, ओ वाला मासा 95%. के वाल्या माशामध्ये कोणते खवलेत? ब्लॅकॉइड. आणि ओ वाल्या माशामध्ये कोणते खवलेत? सायक्लॉइड आणि टिनॉइड. याच्यापेक्षा वेगळं जनरेट होत नाही. आणि जर झालंच तर ते काय करायचं? चालायचं बरोबर करत चाल, त्याला चुकवायचं, कारण डीप मधलं फॅक्ट आयोग चुकवत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आता पाठ करण्याचा प्रयत्न करू. थोडस तुमच्या ओळखीचे आणि खाण्याचे जे मासे आहेत ते ओ मध्ये येतील, जसं की रोहिटा वगैरे वगैरे. जे तुमच्या परिचयाचे ते मासे कुठे येतील? ओ मध्ये. आणि जे नसणारे परिचयाचे ते कुठे यायला पाहिजे? कुठे यायला पाहिजे? के मध्ये. लॉजिक सांगून ठेवलं, नाहीच लक्षात राहिलं तर ह्या लॉजिकने उत्तर काढायचं. न माहित असणारे मासे, परिचयाचे नसणारे, कुठे टाकायचे? के मध्ये टाकायचे. कुठे टाकायचे राजा? के मध्ये टाकायचे. जसं की आधी आता लक्षात कसं ठेवायचं बघा. डॉग फिश, रॅबिट फिश आणि सॉ फिश. ऐका, डॉग फिश, रॅबिट फिश, सॉ फिश 3 झाले. डॉग फिश, रॅबिट फिश, सॉ फिश. आणि 2 रेवाले, स्टिंगरे, इलेक्ट्रिक रे. तुम्ही स्टिंगरे खात नाही, इलेक्ट्रिक खात नाही, कधी घरी आणलेलं नाही, आपल्याला माहिती नाही. डॉग फिशचा प्रश्न नाही. काय म्हणतो त्याला? रॅबिट फिशचा संबंध नाही, सॉ फिशचा संबंध. ज्यांचा तुमचा संबंध नाही ते मासे कुठे गेले पाहिजे? कारण काय माहितीये का, हे ऑलरेडी कमी आहे 5%. असं लॉजिक तयार होतं. 5% ना, म्हणून हे आपले जास्त परिचयाचे नाही. काय काय सांगितलं? एक, चला बोला पटापट. डॉग फिश, बोल तुम्ही, कृपया बोलू नका. डॉग फिश, रॅबिट फिश, सॉ फिश, सॉ फिश. रे वाल्याला 2 लावायचे. रे, स्टिंगरे, स्टिंगरे आणि इलेक्ट्रिक रे. स्टिंगरे आणि इलेक्ट्रिक रे. याला व्हेरी व्हेरी आयएमपी करायचं. याचे एक्झाम्पल व्हेरी व्हेरी आयएमपी, मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी आयएमपी. आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. डॉग फिश आहे ना, त्याला म्हणायचं, हे बघ कुत्रा डॉनच असतोय. काही कुत्र्यांना डॉन नाव पण ठेवतात. आणि म्हणून डॉग फिश म्हटलं का स्कॉलिओडॉन. डॉग फिश म्हटलं का काय? स्कॉलिओडॉन. अजून एक सांगू का? असे चिवचिव करतात, चिवचिव नाही करत ना, असे उंदरांच्या आवाजात बघ, असे चुक 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 असा आवाज येत राहतो. आणि म्हणून त्याचं नाव लक्षात ठेवायचं, चिमायरा. काय लक्षात ठेवायचं? चिमायरा. तुम्हाला आज जरी चेष्टा वाटत असली, चेष्टामध्ये आत्मघात होईल, पाठ करत चला. डॉग फिश काय म्हणायचं? काय नाव आहे याचं? स्कॉलिओडॉन. मोस्ट इम्पॉर्टंट. स्कॉलिओडॉन नाव तुमच्या पेपरला दिसल. हे चान्सेस हे आहेत का डॉग फिश नाही येणार, स्कॉलिओडॉन तुम्हाला विचारतील. लक्षात ठेवायचं, स्कॉलिओडॉन. स्कॉलिओडॉन. डॉन म्हणजे जर आलं तर डायरेक्ट केवाला मासा चूज करता आलं पाहिजे. चिमायरा, रॅबिट म्हटलं की CHIEM. काय रे पुढची स्पेलिंग? ई नाही मध्ये ना? CHIMAERA ना? ओके, लक्षात राहील ना? रॅबिट ची. आणि डॉग म्हटलं की डॉन. डन. सॉ फिश काही गरज नाही. स्टिंगरे, इलेक्ट्रिक रे. आणि हॅमर, अजून एक नाव येतं, हॅमर हेडेड शार्क. हॅमर हेडेड शार्क. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. शार्क कोणता मासा आहे? शार्कच्या एंडला के येतो ना, म्हणून के वाला मासा आहे. डॉग, डॉन. डॉन कोणता मासा आहे तुमचा? के वाला. स्कॉलिओडॉन कोणता मासा आहे? के वाला. इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे कोणते मासे तुमचे? के वाले मासे. डन का? लक्षात राहील. चला एकदा एक्झाम्पल आपण पाठ करूयाचे. डॉग फिश ज्याला म्हणायचं स्कॉलिओडॉन, रॅबिट फिश चिमायरा, सॉ फिश, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे, आणि दुसरा हॅमर हेडेड शार्क. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल, शार्क काय? के वाला मासा. स्कॉलिओडॉन के वाला मासा. चिमायरा किंवा डॉग फिश, रॅबिट फिश के वाला मासा. इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे के वाला मासा. डन का? आता इकडचे लाईचे, इकडचे तुमच्या परिचयाचे. त्यातला परिचयाचा पहिले येतो लोबिओ रोहिटा आणि लोबिओ कटला. आत्ताचा प्रश्न आहे बघा मेन्सचा. लोबिओ 4 नंबरच्या ऑप्शनला लोबिओ. लोबिओ रोहिटा आणि लोबिओ रोहिटा आणि लोबिओ कटला. लोबिओ रोहिटा आणि लोबिओ कटला. कटला माशांचा प्रकार, नाव ऐकलं नाही याच्या आधी. कटला, रोहिटा ऐकलेलं नाव आहे, बरोबर. आता
आता मी जो सेक्शन इथं लिहिल तो तुमच्यासाठी परत मोस्ट इम्पॉर्टंट होऊन जाईल. ते तुम्हाला पाठच करायचं. आता मी जे लिहिल ते पाठच करायचं. आधी ऐकून घ्या, मग आपण ते लिहिण्याचा विचार करू. तुम्हाला माहितीये का, आपण एखाद्याला म्हणतो एक्झिट होणं म्हणजे बाहेर जाणं. मग आपण जर पक्षाला म्हटलं तू खिडकीत उभा आहे ना, आपण त्याला असं काहीतरी केलं, तो एक्झिट होतो, उडून जातो ना, उडतो. मग जर तुम्हाला एक्झोसिटस नाव जर आलं, काय नाव आलं, एक्झोसिटस नाव आलं, तर त्याला म्हणायचं एक्झोसिटस म्हणजे फ्लाइंग फिश. एक्झो म्हणजे फ्लाइंग फिश, एक्झो म्हणजे फ्लाइंग फिश. हिप्पोकॅम्पस, हिप्पोकॅम्पस तुम्ही माहिती आहे का, ते घोडा पाहिलाय का? घोडा सगळ्यांनीच पाहिलाय रे, मी पण काय विचारतो, घोडा पाहिलाय का? घोड्याचा आकार बघा, असं असं तो घोडा, म्हणजे एकदम इतका सुंदर प्रकारचा घोडा असतोय तो, बरोबर ना, सुंदर प्रकारचा. तर ह्या घोड्याचा शेप इतका सुंदर असतो, जर शब्द आला हिप्पोकॅम्पस, हिप्पोकॅम्पस इतका सुंदर शेप, हिप्पोकॅम्पस, त्याला म्हणायचं सी हॉर्स. हिप्पोकॅम्पस सी हॉर्स. लक्षात आलं, लॉजिक कळलं असेल तुम्हाला. आणि आपण एक होतो बेटा, बेटा फाईट नको करू रिकामा. आपण लहान बाळाला सांग, ए अरे तू काय रिकामा, बेटा फाईटनिंग फिश, बेटा फाईटनिंग फिश. हिप्पोकॅम्पस म्हटलं की सी हॉर्स, आणि एक्झोसिटस म्हटलं की फ्लाइंग फिश. डन. पाठ करायचे बरं का. आत्ताच्या याच्यावरती प्रश्न येतात, तर तुम्हाला हे जमलं पाहिजे. हिप्पोकॅम्पस याच्यामध्ये आय थिंक हिप्पोकॅम्पस हा ऑप्शनला होता यावेळेस, मेन्सला पहिला ऑप्शन असेल मे बी हिप्पोकॅम्पस, मला आठवत नाहीये, पण तो प्रश्न होता. मग पाठ करायचं आपल्याला. चला इकडे बघा, चला काय म्हटलं मी पहिल्यांदा, पहिल्यांदा एक्झोसिटस, एक्झोसिट्स, एक्झोसिट्स म्हणजे काय, एक्झोला गोल करायचा आणि इथं लिहायचं फ्लाइंग फिश. काय लिहिणार मी, फ्लाइंग फिश. काय लिहिणार राजा मी, फ्लाइंग फिश. डन का. एक्झोसिट्सला मी काय लिहिलं, फ्लाइंग फिश. दुसरं हिप्पोकॅम्पस, दुसरं लिहिलं मी हिप्पोकॅम्पस, कॅम्पस. काय लिहिणार मी याला, सी हॉर्स. काय लिहिणार मी, तुम्हाला एक नाव आहे हिप्पोकॅम्पस वर, मला एक नाव आठवलं, हिप्पोक्रेटस माहित आहे काय, फादर ऑफ, आज तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळत, फादर ऑफ व्हॉट, फादर ऑफ मेडिसिन. प्रश्न आहे हा, प्रश्न आहे. फादर ऑफ मेडिसिन हिप्पोक्रेटस. लिहू नका, लिहिलंय आपण ते. मग सगळेच फादर लिहिले होते आपण, ते फादर सगळे आपल्याला पाहायला मिळतील आज. हिप्पोकॅम्पस सी हॉर्स, हिप्पोकॅम्पस सी हॉर्स. एक्झोसिटस एक्झो फ्लाइंग फिश, हिप्पोकॅम्पस सी हॉर्स. आणि एकच राहिला बेटा. बेटा जर म्हटलं तर फाइटेनिंग फिश, फाइटेनिंग फिश. लॉजिक क्रिएट करून ठेवायचं, तेव्हा गोष्टी जमते. चालेल का. याच्यापेक्षा माशांवरती वेगळा प्रश्न तयार होत नाही, जर झाला तर सगळ्यांचा चुकतो. हा काय होतं माहितीये का, अवघड प्रश्न आले ना ते सगळ्यांचे चुकतात. पण काय होतं, तुमचा प्लॅकॉइड आणि सायक्लॉइड नावाचा प्रश्न चुकला का तुम्ही स्पर्धेच्या बाहेर होत चालता. माहित आहे ना प्रश्न येणार आहे. आता मी याला प्रश्नांच्या स्वरूपात जर डिस्कस करायचं जर म्हटलो, तर प्रश्न कसे येतात बघा. माशांमध्ये, मासे पायसिस, हृदयाला 2 कप्पे असणार, क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असणार, क्लोड ब्लडेड अॅनिमल असणार आहे. इथपर्यंत झालं. याच्या अभ्यासाला इक्थायोफिस असं म्हटलं नाही, इक्थायोफिस वेगळा, ते अँफिबियन झालं. इक्थिओलॉजी म्हटलं जातं. त्याच्या अभ्यासाला काय म्हणतात, इक्थिओलॉजी असं म्हटलं जातं. डन इथपर्यंत. त्याच्यानंतर हा रिरो रिसेप्टर, पाण्याची कंपनी ओळखण्यासाठी रिरो रिसेप्टर याच्यामध्ये पाहायला मिळतात. मासे 2 प्रकारचे, के मासा, ओ मासा, कॉन्ड्रिक्टाइज, ऑस्ट्रिक्टाइज. 5% 95%, 5% खवल्यांवरती शिफ्ट होऊ. प्लॅकॉइड खवले, इकडे म्हटलं तर सायक्लॉइड आणि टिनॉइड खवले. आता आपण केवाल्या माशाच्या एक्झाम्पल वरती जाऊ. एक डॉगफिश, स्कॉलिओडॉन. दुसरं रॅबिट फिश, चिमैरा. दुसरं सॉफिश, स्टिंगरे, इलेक्ट्रिक रे, हॅमर हेडेड शार्क. पाठ झालं. इकडं मी आलो, इकडे मी म्हटलं पहिलं एक्झाम्पल नाही, लोबिओ रोहिटा, लोबिओ कटला, लोबिओ रोहिटा, लोबिओ कटला. डन इथपर्यंत. पुढे एक्झोसिटस फ्लाइंग फिश, त्याच्यानंतर हिप्पोकॅम्पस सी हॉर्स, आणि बेटा म्हटलं तर फाइटिंग फिश. डन इथपर्यंत. मला फक्त एक सर्च करा, मोरी नावाचा मासा कॉन्ड्रिक मध्ये यायला पाहिजे, इथं नाही येतो. एक सर्च करा, त्यावरती प्रश्न आहे. मोरी, मोरी नावाचा कॉन्ड्रिक थाईस मध्ये यायला पाहिजे. मोरी हा आहे ना, लिहिलंय ना मी. ओके. इथं लिहा काय नाव, मोरीच ना फक्त. इथे एक एक्झाम्पल, इथे एक नाव लिहा रे, इथे एक नाव लिहा मोरी, आणि त्याच्यावरती आज करा. जुन्या नोट्स मध्ये येते, मी नवीन मध्ये घेतलेलं नाहीये.
मोरी राहून गेले माझ्याकडनं, तुमच्या पुस्तकात नाहीये हे, नोट करा. हा येस 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 येस, या डॉग फिशला कोकणी भाषेमध्ये मोरी म्हणतात, हे महत्वाचं आहे. डॉग फिशला कोकणी भाषेमध्ये काय म्हणतात? मोरी. असं. हा शार्क काय? शार्कचा प्रकार आहे ना. ओके, जायचं पुढे. पुढे काय यायला पाहिजे? पुढे काय यायला पाहिजे? रेप्टेलिया, अँफिबियन्स. अँफिबियन्स अगोदर. चला ए, तुम्ही बडबड केली, तुमचं इनकम्प्लीट राहील. तुम्ही बडबड करू नका, मला पिकअप करता येईल. अँफिबियन्स, रेप्टाइल्स, हे दोन तर ऍटलिस्ट कव्हर होऊ द्या, मग लागलंच 5 मिनिटं गॅप घेऊ, मग परत कंटिन्यू करू. तुम्ही हे लेक्चर कम्प्लीट करा, मला काही नाही, माझं 2 तासांचं लेक्चर आहे, मी ते एक्सटेंड करतोय, तुमचं कम्प्लीट होईल. काय होईल, मध्ये गॅप पडेल, तुम्ही विसरून जाल, अर्थ नाही त्याला. आणि पीवायक्यू पाहणं जास्त महत्वाचं आहे. पीवायक्यूचं अंडरस्टँडिंग झाली तर कदाचित तेच रिपीट होईल आणि तुम्हाला पेपरला येईल, फायदा होईल त्याचा. चालेल, काय घेऊ आता आपण? अँफिबियन्स. काय घ्यायला पाहिजे आपण? अँफिबियन्स. ओके